नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आत्ताची ताजी माहिती अशी आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, की धनंजय मुंडे यांचे राज्य मंत्रिमंडळामध्ये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन होईल, अशी आत्ताची दाट शक्यता दिसत आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होईल अशी चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे थेट दिल्लीला धडकले. त्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली आणि आता ते परत येताना मंत्रिपदाचा आपला जो मार्ग आहे तो सुकर करून येत आहे, अशी चर्चा राज्याच्या वर्तुळात पसरली आहे आणि त्याच्यावर जवळपास शिक्कामोर्तबही झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री, माजी कृषी मंत्री आणि सध्या मंत्रिमंडळात असलेले माणिकराव कोकाटे हे एका सदनिका घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी बातमी आज सकाळी आली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची तातडीने मुंबईमध्ये एक बैठकही झाली. याच बैठकीच्या दरम्यान दिल्लीमध्ये अमित शहांची आणि धनंजय मुंडे यांची सुद्धा भेट झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात परततील अशी आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणानंतर अर्थातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर जो त्या गुन्ह्यात त्यांना गुन्हेगार करा, आरोपी करा अशी जी मागणी होत आहे, त्या मागणीला सुद्धा ब्रेक लावण्याचा हा एक मोठा प्रयत्न राजकीय वर्तुळातून दिसतो आहे, असं एकंदरीत आपल्याला म्हणावं लागेल. माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये राजीनामा द्यावा लागेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचा निर्णय व्हायला आणखी 1-2 दिवसांचा अवधी असेल, परंतु या आठवड्यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळ बदलाची एक मोठी शक्यता आहे. 2 गोष्टींची शक्यता आहे. एकतर धनंजय मुंडे यांचा एकट्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून माणिकराव कोकाटे यांना बाहेर काढलं जाऊ शकतं आणि दुसरी अशी शक्यता आहे, की मागच्या काळामध्ये जे वादग्रस्त मंत्री ठरलेले आहेत, अशा सगळ्याच मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून प्रत्येक पक्षाकडनं मंत्रिमंडळामध्ये काही बदल केली जाईल का, अशी सुद्धा चर्चा आहे. परंतु सध्या इतक्या तातडीने असा निर्णय होईल असं काही वाटत नाही. त्यामुळं तुर्तास तरी माणिकराव कोकाटे बाहेर जातील आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येतील, अशी आत्ताची परिस्थिती आहे. छगन भुजबळांना खूप दिवस वाट बघितल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यावेळी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये प्रवेश निश्चित झाला होता. पण छगन भुजबळांना एक आश्वासन दिलेलं होतं, की जेव्हा केव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा बदल होईल मंत्रिमंडळामध्ये, तेव्हा आपलं मंत्रिपद हे पक्का आहे. त्यामुळं छगन भुजबळ हे अनेक दिवस आपल्या मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारल्यानंतरही कुठल्याही प्रकारचं उलटसुलट विधान त्यांनी केलेलं नव्हतं. तीच परिस्थिती आपण बघितली असेल, की अनेक दिवस मंत्रिपदावर कायम राहण्याचा निर्धार करून धनंजय मुंडे यांनी भरात वादळ पेटलेलं असताना सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नव्हता. मात्र हे सगळं प्रकरण खूप अंगलट यायला लागलं आणि सरकारची प्रतिमा मलिन व्हायला लागली. त्यावेळेस नाईलाजास्तव धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बाहेर गेले होते, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आत्ताची माहिती अशी आहे, की धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. त्यांनी मध्यंतरी आजारपणामध्ये अलिप्त राहण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. पण अलीकडच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या पातळ्यांवरती सक्रिय झालेले दिसतात. राजकीय त्यांनी विधानं सुद्धा केली होती. राजकीय मेळाव्यांना सुद्धा ते हजर राहिले. इतकंच काय, परळीमध्ये सुद्धा त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जोरदार प्रचारही केला होता. त्यामुळे धनंजय मुंडे तसेही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या वेगाने राजकीयदृष्ट्या सक्रिय झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल आता अशी शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थातच हे मंत्रिपद देताना पुन्हा राज्यभरामध्ये पुन्हा वाद निर्माण होईल. परंतु आताच्या सरकारची एकूण कार्यपद्धती बघितली तर वेगवेगळ्या पद्धतीच्या वादाला सामोरं जाण्याची तयारी ठेवून त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीनं हे सरकार काम करतं आणि त्यांना जे पाहिजे ते निर्णय घेतं आहे, हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळं धनंजय मुंडेंचा प्रवेश हा कितीही विरोध झाला तरी राज्याच्या मंत्रिमंडळात केला जाईल अशी आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये प्रचंड अनुकूल आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आपण बघितलं असेल, की धनंजय मुंडेंची आणि देवेंद्र फडणवीसांची जी भेट झाली होती, त्यामध्ये
त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग होतं, त्यांच्यामध्ये खूप संबंध, दृढ असे संबंध त्यांचे आहे, हे सर्व महाराष्ट्राने बघितलेले आहे. त्यामुळं निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या कडून सुद्धा धनंजय मुंडेंच्या प्रवेशाला कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. जसं आपण तुलना करूयात, जसं अजित पवारांच्या पक्षाकडनं जेव्हा नवाब मलिकांचं नाव सामोरं केलं जातं, तर भारतीय जनता पक्ष तातडीने त्याला विरोध करतो आणि वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात की आम्हाला दरवेळेस नवाब मलिकांच्या बाबतीत भूमिका विचारू नका. तशी काही परिस्थिती धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये अजिबात दिसत नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये आतापर्यंत इतके आरोप झाल्यानंतरही भारतीय जनता पक्ष सुद्धा धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये कुठेही आक्रमक झाला नाही किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा ते वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये फारशी नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नव्हती. एका बाजूने वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले असताना धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातला प्रवेश हा एका अर्थाने जखमीवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे असं म्हणावं लागेल. पण राजकीयदृष्ट्या जे निर्णय घ्यायचे आहेत ते घ्यायला हे सरकार आता मोकळं आहे. त्यांच्याकडे प्रचंड मोठं बहुमत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात प्रवेश होईल अशी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे. आणि या आता करावा की नाही करावा त्यांचा समावेश याविषयी आपल्याला आत्ता चर्चा करायची नाही, पण त्या बाबतीतही आपण या चॅनलवर बोलत राहू. हे चॅनल आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात, आपण बघत आहात. त्यामुळं आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहायला विसरू नका. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.